राष्ट्रीय महामार्गावरून पशुधनाची निर्दयतेने बांधून कत्तल करण्याच्या उद्देशानं वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनासह 23 पशुधनाला अकोला स्थानिक शाखेच्या पोलिसांनी जीवदान दिलंय। ही यशस्वी कामगिरी 27 जून रोजी जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली। दरम्यान 4 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। त्यांच्याकडून 23,75,000 रुपयाचा ऐवज हस्तगत करून 2 पशुधन तस्करांना बेड्या ठोकल्या, तर दोघे यामध्ये पसार होण्यात यशस्वी झाले। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्यासह पोलिसांनी गस्तीवर असताना सापळा रचून नागपूरहून मालवाहू वाहनातून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून कोंबून गोवंशाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनास थांबवून अधिक चौकशी केली असता वाहन क्रमांक MH30 BD 5686 व MH31 FC 2489 या 2 वाहनातून जनावरांची निर्दयतेने कोंबून बांधून वाहतूक होत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। तर एक दुचाकी स्वार वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनास मदत करत असल्याचं निदर्शनास आलं। अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनासह तस्करी करणाऱ्या सकलेन मुश्ताक मोहम्मद आरिफ कुरेशी लोकनाथ मुन्ना स्वामी पिल्ले या दोघांना बेड्या ठोकल्या, तर अन्य 2 पसार झाले। स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांनी ही कारवाई केली, तर पथकाचे पोलीस कर्मचारी विजय चव्हाण, गोपाल जाधव, माजिद पठाण, विनोद ठाकरे, शेख हसन, उमेश पराय, भास्कर धोत्रे, गोकुळ चव्हाण, कुशाल नेमाळे, श्रीकांत पातोंड, धीरज वानखेडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमिर यांनी केली। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।